दरिद्रता दूर करणारे असे हे व्रत संतान प्राप्तीसाठी, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत पूजा कशी करायची, मांडणी कशी करायची, सविस्तर माहिती. दर पौर्णिमेला पूजला जाणाऱ्या घरच्या घरी एकदम साधी, सोपी, सरळ पद्धतीने सत्यनारायण लक्ष्मी प्राप्तीसाठी कसा करायला पाहिजे ती सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते. पूर्ण पूजाची मांडणी या व्हिडिओमध्ये आहे, म्हणून व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळी सत्यनारायणाची पूजा मांडणी व्यवस्थित समजून घ्या. अगोदर जागा स्वच्छ करून आपल्याला गोमूत्र टाकून थोडंसं पाणी टाकून जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथं रांगोळीने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. नंतर हळदी कुंकवाने पूजा करायची आहे. हे पूजा झाल्यावर आपल्याला त्या जागेवर जे पूजासाठी आपण पाट किंवा चौरंग घेणार आहोत ते आपल्याला त्या जागेवर मांडायचं आहे. त्याच्यावर आपल्याला कापड अंथरायचा आहे. पांढरा, पिवळा, लाल जो तुमच्याजवळ असेल तो कापड तुम्ही तिथं अंथरू शकतात. तो फक्त स्वच्छ असायला हवा. खूप साधी, सोपी, सरळ पद्धतीने आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी ही सेवा आहे. दर पौर्णिमेचा सत्यनारायण हा आपण कसा करायला पाहिजे ती सविस्तर माहिती मी तुम्हाला देत आहे. आपल्याला केळीचे खांब न बांधता चौरंगाच्या चारी बाजूला आंबाचा डगळा बांधायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता सत्यनारायण देवाचा फोटो आसनावर ठेवायचा आहे. त्या अगोदर आपण त्यांना बसण्यासाठी आसन मी फुलांनी तयार केलं आहे आणि त्याच्यावर सत्यनारायण महाराजांना बसवलं आहे. व्यवस्थित फोटो ठेवून झाल्यावर आपल्याला कळस पण उभारायचा आहे. त्याच्यासाठी मी थोडेसे गहू, हे आपल्या घरातलंच साहित्य आहे, थोडेसे गहू घेतले आहे आणि त्याच्यावर मी माझ्याकडं कासवाचा तांब्या आहे, तो तांब्या मी त्या गव्हांवर ठेवत आहे. आणि त्याच्यामध्ये निर्मळ स्वच्छ पाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एक नाणं, सुपारी, अष्टगंध, हळद, कुंकू याच्याने आपल्याला त्या कळसाची पूजा करून घ्यायची आहे. व्यवस्थित पूजा झाल्यावर कळसाला आपल्याला हळदी कुंकवाने लांब रेषा किंवा स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. ही पूजा खूप साध्या आणि सोप्या पद्धतीची आहे. तुम्ही संकल्पयुक्त 11 किंवा 21 किंवा 9 पौर्णिमा पण करू शकतात. पण त्या अगोदर तुम्हाला आजपासून जर तुम्ही सुरुवात करत असणार तर तुम्हाला त्याच्यासाठी संकल्प सोडावा लागेल. कोणी हे 11-21 पौर्णिमाचे व्रत करत असतात आणि हे खूप फलदायी व्रत आहेत. हे केल्याने आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात ते नाहीसे होत असतात. आता आपल्याला त्याच्या तांब्यामध्ये नागवेलीचे 5 पानं ठेवायचे आहे. जर तुमच्याकडं नागवेलीचे पानं नसतील आणि तुम्ही जर कुठून बाहेर देशातनं हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या आजूबाजूला भोवतीला परिवारामधील जे झाडं असतील फळांचे वगैरे त्यांचे पानं पण तुम्ही घेऊ शकतात. मी पारिजाताच्या फुलाच्या झाडाचं पान इथं वापरलेलं आहे. 5 पानं कळशावर ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला सिद्धी एक ताम्हाण ठेवायची आहे. ती ताम्हाण म्हणजे आपण बाळकृष्णाच्या आसनासाठी तयार करत आहोत आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरून आपल्याला बाळकृष्ण देवतांचं आसन तयार करायचं आहे. आता आपण त्याच्यावर बाळकृष्ण देवतांची स्थापना करणार आहोत. बाळकृष्ण देव
प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. बाळकृष्ण देव म्हणजेच लंगडा देव पण म्हटला जातो. एक पाय वरती करून असलेला देव प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतो आणि त्या देवाची स्थापना आपल्याला इथं करायची आहे. त्या अगोदर बाळकृष्ण देवाला आपण स्नान घालणार आहोत. पहिले 2 पडी स्वच्छ पाण्याने आणि नंतर पंचामृताने आपण त्यांचे स्नान घालणार आहोत. बाळकृष्ण देवतेची व्यवस्थित आंघोळ घालून झाल्यावर त्यांना स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला त्यांना आसनावर ठेवायचं आहे. म्हणजेच आपण जो कळस भरून ठेवला आहे त्या कळसावर जी आपण ताम्हाण ठेवली आहे तांदूळ भरून, तिथं आपल्याला बाळकृष्ण देवाला ठेवायचं आहे. आंघोळ झाल्यावर त्यांना तिथं आसन ग्रहण आपल्याला करून द्यायचं आहे. आपल्या घरामध्ये जर मुलं ऐकत नसतील, चिडचिड करत असतील, त्यांच्या शिक्षणाविषयी काही प्रॉब्लेम असेल, तर ही सेवा केल्याने खूप छान फळ आपल्याला मिळत असतं. खूप साधी आणि सोपी, कोणीही ही सेवा करू शकतं. याला काहीही हे नाही. कुवारी मुलगी पण करू शकते, लग्न झालेली स्त्री पण करू शकते किंवा विधवा स्त्री पण करू शकते. घरातला कोणताही एक मेंबर ही सेवा करू शकतो. याला काहीच बंधन नाही. खूप साधी आणि सोपी सरळ सेवा आहे. आता आपण सत्यनारायण देवाच्या फोटोला फुलहार घालून घेतला आहे. या प्रकारे आपल्याला बाळकृष्ण देवतेचं आणि सत्यनारायण देवाचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता ही मांडणी झाल्यावर स्वतःच्या कपाळीला आपल्याला मंगल तिलक लावायचा आहे. जर तुम्ही सवासीन असाल तर हळद कुंकू स्वतःच्या कपाळीला लावा आणि मंत्र म्हणायचा आहे. मंत्र जर येत नसेल तर असंच श्री स्वामी समर्थ म्हणून हळदी कुंकू कपाळीला लावून घ्यायचं आहे. आणि नागवेलीचे जोड पानं घेऊन आपल्याला असे 6 पानं लागणार आहे. मी हे बाहेरून न आणता माझ्या घरामध्येच नागवेलीचा वेल आहे आणि त्या वेलाचे पानं मी इथं यूज करत आहे. आता आपण याच्यावर सुपारींची स्थापना करणार आहोत. म्हणजे 3 देव स्वरूपात आपण इथं सुपाऱ्या पूजणार आहोत. पहिला देव म्हणजेच गणपती आणि दुसरा देव म्हणजे वरुण देवता आणि तिसरा देव म्हणजे कुलदैवत. हे आपण 3 सुपारींचं पूजन इथं करणार आहोत. अगोदर आपण जी गणपतीची सुपारी आहे त्या सुपारीला पंचामृताने आणि पाण्याने स्नान घालून घेणार आहोत. स्वच्छ पुसून त्याला मग त्या नागवेलीच्या जोड पानावर आपल्याला गणपतीला ठेवायचं आहे. जर तुम्हाला मंत्र येत नसेल तर श्री गणपतये नमः हा मंत्र म्हणून तुम्ही ही सेवा करू शकतात. गणपतीची सेवा झाल्यावर मग दुसरी सुपारी आपली असते. दुसरी सुपारी ही आपली कुलदैवताची असते. कुलदैवत प्रत्येकाच्या घरामध्ये असते. कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचा सांभाळ करणारी ही आपली कुलदैवत असते आणि त्या देवीची पूजा आपण करायलाच पाहिजे आणि ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते. जर तुम्हाला तुमची कुलदैवत माहीत नसेल तर तुमच्या भाटाकडनं किंवा ब्राह्मणाकडनं विचारपूस करून तुम्ही तुमची कुलदैवत जाणून घ्या आणि त्या कुलदेवतेची पण सेवा या सत्यनारायणाच्या व्रतामध्ये होऊन जाते. लक्ष्मी प्राप्तीची खूप मोठी सेवा आहे. दारिद्र्य दूर करणारी ही सेवा आहे. आता आपण कुलदेवतेची पण स्थापना करून घेणार आहोत. कुलदेवतेनंतर आपण तिसरी सुपारी ही वरुण देवताची असते आणि अशाप्रमाणे आपण ही तिसरी सुपारीचं पण पूजन करून घेणार आहोत. आणि आपण जर दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजत असाल तर ही सुपारी बदलता कामा नये. म्हणजेच गणपतीच्या जागेवर कुलदेवता आणि कुलदेवतेच्या जागेवर गणपती असं नाही व्हायला पाहिजे. तर मग आपण काय करायचं, सुपारीवर एका कागदावर गणपती लिहून त्या कागदाच्या पुडीमध्ये ती सुपारी ठेवा जी गणपतीच्या नावाने आपण पूजले आहे. आणि दुसरा कागद घ्या, दुसऱ्या कागदामध्ये कुलदैवत असं लिहून ती सुपारी तिथंच ठेवा आणि
ती पण बदलली जाणार नाही. अशा प्रकारे आपल्याला तिघं सुपारींची व्यवस्थित पूजा झाल्यावर सांभाळून ठेवायच्या आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला ह्या सुपाऱ्या त्याच नावाने पूजायच्या आहे. आता आपण सत्यनारायण देवाच्या फोटोची पूजा करून घेऊ आणि त्याच्यानंतर बाळकृष्ण देवतांची पण आपण पूजा करून घेऊ. धूप दीप दाखवून आरती करून त्यांना आपण व्यवस्थित पूजा करून घेऊ. सत्यनारायणाची आणि बाळकृष्ण देवतांची पूजा झाल्यावर आपल्याला या तिघं सोपाऱ्यांची पण पूजा करायची आहे. जेव्हा आपण हळदी कुंकुम आणि अष्टगंध देवाला वाहतो, जर आपल्याला मंत्र येत नसेल तर आपण ज्या देवाला वाहतोय त्या देवाचं नामस्मरण स्वतःच्या मनामध्ये करायचं आणि त्यांना हळदी कुंकू आणि अष्टगंध वाहून नमस्कार करायचा आहे. धूप दीप त्यांना ओवाळून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला ज्या देवांची आपण स्थापना केली आहे, आपण त्यांना इथं बोलवलं आहे, त्यांची आपण प्राणप्रतिष्ठा केली आहे आणि ते देव आता आपल्या समक्ष येऊन इथं बसलेले आहे, म्हणजे विराजमान झाले आहेत आणि आपण त्यांची पूजा करत आहोत ही भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. तेव्हाच ही पूजा फलदायी ठरते. करायची म्हणून करायची नाही, तर व्यवस्थित साध्या आणि सोप्या पद्धतीची ही सेवा आहे, तर आपण ती व्यवस्थित करून घ्यायची. पूजा झाल्यानंतर आपल्याला देवांना नैवेद्य पण दाखवायचा आहे. तर मग आपण आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं? आपण नैवेद्यामध्ये खडीसाखर किंवा गूळ, फुटाणे, नाहीतर मग जर आपल्या घरात हे नसेल तर आपण साखरही दाखवू शकतो. शक्य असल्यास एक अर्धं फळ पण तुम्ही देवांना प्रसादामध्ये देऊ शकतात. आपल्याला प्रत्येक सुपारीच्या समोर भरीव चौकोन करून घ्यायचा आहे आणि त्या भरीव चौकोनावर आपण ह्या प्रसादाच्या वाट्या ठेवणार आहोत. मी 3 वाट्या तिघं देवांच्या पुढे ठेवल्या आहेत आणि एक एक फळ म्हणून मी केळं ठेवलेलं आहे. आता आपण त्यांना नैवेद्य दाखवत आहोत, तर आपण गायत्री मंत्र म्हणून हा नैवेद्य दाखवत असतो. पहिली सुपारी जी आहे गणपतीची, ती सुपारीला गणपती देवाला तुळशी चालत नाही, म्हणून मी फुलाने त्यांना नैवेद्य दाखवते. दुसरी सुपारीला पण आपण तुळशीचं पान घेऊन गायत्री मंत्र म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र म्हणून मी नैवेद्य देवांना दाखवते. जर तुम्हाला मंत्र येत नसेल तर तुम्ही ज्या देवाची पूजा करत आहेत त्या देवांचं नाव घेऊन तुम्ही ही सेवा करू शकतात. याला काहीच बंधन नाही की तुम्ही असंच करायला पाहिजे. आपल्याला जेवढं शक्य झालं, जेवढं जमलं, आणि हे बघा, देवाला साधी भोळी सोपीच सेवा लागू पडत असते. म्हणजेच आपण जेवढी साधी सिंपल पूजा केली ती देव लवकर हे करून घेत असतात. आणि बाळकृष्ण देवताला आणि सत्यनारायण महाराजांना आपण शिऱ्याचा म्हणजे रव्याचा प्रसाद दाखवतोय. रव्याचा प्रसाद हा समप्रमाणात असतो. आता जर तुम्ही 1 वाटी रवा घेतला तर त्याला 2 वाटी दूध लागतं आणि 1 वाटी साखर. जसं प्रमाण मोठ्या प्रमाणात जर केला तर 1.25 किलो रव्याला 1.25 किलो रवा, 3 लिटर दूध आणि 1.25 किलो तूप समप्रमाणामध्ये आपल्याला सत्यनारायणाचा प्रसाद करायचा असतो. मोठा सत्यनारायण केला तर तुम्ही आजूबाजूवाल्यांना पण बोलवू शकतात, पण आपण घरच्या घरी करत आहोत म्हणून हा सत्यनारायणाचा जो प्रसाद केला आहे तो प्रसाद आपण घरच्या घरीच खायचं, कोणाला द्यायचा नाही. कारण की ही पूजा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहोत आणि मग आपण तर दुसऱ्यांमध्ये लक्ष्मी वाटून घ्यायला तयार नसणार ना, मग आपण हा प्रसाद कसं काय दुसऱ्यांना देणार? म्हणून हा प्रसाद कोणालाही बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही. आपण घरच्या लोकांनीच हा प्रसाद ग्रहण करायचा आहे. हे झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यावर धूप दीप दाखवून परत एकदा आरती ओवाळून घ्यायची आहे आणि स्वामी केंद्रामध्ये जवळच्या तुमच्याजवळ जे स्वामी केंद्र असेल तिथं हा ग्रंथ उपलब्ध आहे. दर महिन्याला पूजला जाणारा हा सत्यनारायणाचा ग्रंथ प्रत्येक केंद्रामध्ये भेटतो किंवा बुक स्टॉलमध्ये पण मिळणार. तर या ग्रंथामध्ये प्रत्येक देवाची पूजा कशी करायची, कोणता मंत्र म्हणायचा, कोणतं स्तोत्र म्हणायचं, हे सगळं दिलं आहे.
आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला 1 ते 5 अध्याय हे वाचून घ्यायचे आहे आणि शेवटी क्षमा प्रार्थना करून आपल्याला आरती पण करून घ्यायची आहे. त्यानंतर आणि सत्यनारायण हा केव्हाही संध्याकाळीच्या टायमाला पूजायचा आहे. म्हणजे सत्यनारायण पूजल्यावर आता समजा पौर्णिमा आज दुपारी लागली आहे आणि ती उद्या संपणार आहे, तर रात्रभर सत्यनारायण हा पौर्णिमेच्या याच्यामध्येच राहणार आहे. पौर्णिमा चालू झाल्यावर मी सत्यनारायण पूजला आणि दुसऱ्या दिवशी असं पौर्णिमा समाप्ती झाल्यावरच आपल्याला सत्यनारायणाची उत्तर पूजा करायची असते. म्हणून सत्यनारायण हा पौर्णिमा चालू असतानाच पूजायचा असतो. देवाला क्षमा प्रार्थना, आपली चूकभूल माफी द्या असं म्हणून प्रार्थना करून घ्यायची आहे. याप्रमाणे आपण दर महिन्याला घरच्या घरी सत्यनारायण आणि आपल्याला 2 समया पण प्रज्वलित करायच्या आहे. एक समई म्हणजेच गाईच्या तुपाची आणि दुसरी समई म्हणजे तेलाची. गाईच्या तुपाची समई ही देवाच्या उजव्या साईडला आपल्याला ठेवायची आहे आणि तेलाची समई ही डाव्या साईडला ठेवायची आहे. याप्रमाणे आपल्याला दीप प्रज्वलित करून ही सेवा करायची आहे आणि हे दीप जोपर्यंत आपली पूजा मांडलेली आहे अखंड चालू ठेवायचे आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.